कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये खेळत होते मोबाईलवर गेम। रोहित पवारांकडून माणिकराव कोकाटेंचे व्हिडिओ पोस्ट। रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मात्र कृषी मंत्री रमी खेळतायत म्हणत रोहित पवारांकडून टीका। यूट्यूबवरची जाहिरात स्किप करत असताना व्हिडिओ काढला असावा। सभागृहामध्ये कॅमेरे आहेत, आपण कसा गेम खेळणार? माणिकराव कोकाटेंचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण। स्वतःची करमणूक आणि लोकांना बदनाम करण्यासाठी व्हिडिओ आणला। माणिकराव कोकाटेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। सरकार कधी येऊ शकत नाही म्हणून मंत्र्यांविरोधात गरळ ओकली जात असल्याची कोकाटेंची प्रतिक्रिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पाठराखण। अभिनेता आमिर खान, सलमान खान सगळेच रमी खेळतात, सरनाईकांची प्रतिक्रिया। अमित शहांनी 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यामध्ये माणिकराव कोकाटेंचं नाव आहे। संजय राऊतांची माहिती, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, मात्र गेम खेळायला आहे। कोकाटेंच्या व्हिडिओवर राऊतांची प्रतिक्रिया। भाजपावाल्यांनी कोकाटेंना केवळ नावालाच मंत्री केलंय, यामुळे यांना काम उरलेलं नाही, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंना मंत्री करण्यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता? सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना सवाल। कोकाटेंच्या विधिमंडळामध्ये व्हिडिओ गेम खेळण्यावर अंधारेंची टीका। शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रमी। जितेंद्र आव्हाडांची माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया। असे लोक मंत्रिमंडळात आहेत हेच दुर्दैव, अशा मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। पोलिसांशी केलेलं गैरवर्तन आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणणं, आमदार रोहित पवारांना भोवलं। आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। राज आणि आपण एकत्र आल्यामुळे इतर भाषकांना सुद्धा आनंद। गुजराती आणि हिंदी वगैरे भाषकही अच्छा किया म्हणतात, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राजसोबत थेट चर्चा केली तर कोणाला काय अडचण? बाकीचे लोक चोरून मारून भेटतात, आम्ही उघडपणे भेटू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू, ठाकरेंचं विधान। मुंबईचा 7-12 अदानींच्या नावावर करण्यासाठी शिवसेना फोडली, उद्धव ठाकरेंचा आरोप। मुंबईसाठी तडजोड न करणारी शिवसेना तोडतायत, चोरतायत, संपवतायत, ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशनच्या जागेवर धारावीकरांना घरं द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। तर दहिसरच्या टोल नाक्याची जमीन आणि कांजूर मार्गची जागाही अदानींना दिल्याची ठाकरेंची माहिती। देशाचं नेतृत्व कचखाऊ असल्याची उद्धव ठाकरेंची टीका। तर मोदी 75 नंतर निवृत्त होतात का बघू, ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या विचारातला विरोधाभास आणि गोंधळामध्ये गोंधळ दिसला। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका। उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय, एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंचं कटकारस्थान सुरू। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची टीका। 200 दिवसात झालेली बीडची बदनामी सर्वाधिक जिव्हारी लागली। बीडमधील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। वैर आपल्याशी होतं तर आपल्या बीडची बदनामी का केली, असा सवाल उपस्थित। धाराशिव दौऱ्यामध्ये प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभागाची आढावा बैठक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापूरमधील वाढते अवैध धंदे या प्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकांकडून पोलिसांना अल्टिमेटम। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनांची एकमेकांविरोधात पुन्हा बॅनरबाजी। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वॉर। बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण पवारांच्या कार्यालयावर पुन्हा भाजपचं बॅनर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीत संघर्ष दिसण्याची शक्यता। पक्षांतर्गत गटबाजीवर लक्ष्मण पवारांनी व्यक्त केली होती नाराजी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला शिवसेना उपनेते संजय पवारांची अनुपस्थिती। जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या निवडीवरून संजय पवार नाराज। दिल्लीतील कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 जुलैला उद्घाटन। जेएनयूमध्ये 17 वर्षांपासून रखडलंय कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर। गौरव सोहळा 24 जुलैला केशवराज मंदिर पंढरपूरमध्ये होणार। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलैला तर उपमुख्यमंत्री शिंदे 24 जुलैला पंढरपूर दौऱ्यावर। संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। ज्या वारकऱ्यांना आषाढीला पंढरपूरला जाता आलं नाही, त्यासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या माध्यमातून जामनेर ते पंढरपूर विशेष वारीचं आयोजन। शेकडो वारकऱ्यांना घेऊन महाजन सपत्नीक पंढरपूरकडे रवाना। पंढरपुरातून विठुरायाच्या ऐतिहासिक पालखी सोहळा अरण गावाकडे मार्गस्थ। आषाढीला संत सावता महाराजांची पालखी पंढरपूरला न येता
विठुराया संत सावता महाराजांच्या भेटीला जाण्याची अनोखी परंपरा. तब्बल 17 वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदीत. तुकोबांची पालखी माऊलीच्या दर्शनाला आळंदीत. तुकोबांच्या पालखीचा कारंजा मंडपामध्ये मुक्काम. कुर्ला स्थानकावरील गैरसोयीमुळे महिलेचा अपघात. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर तक्रारीची नोंद. कुर्ला रेल्वे स्थानकावर महिला पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. माझाच्या बातमीनंतर महिलेच्या तक्रारीची नोंद. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी. काही महिलांनी कोचमधील इतर महिलांना मराठी बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळे वाद. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक. आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करताना दावा. सैफवर चाकून हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला अटकेत. वांद्र्यामध्ये वातानुकूलित उपहारगृह. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अनोखी भेट. रेल्वे डब्याचं अत्याधुनिक आणि वातानुकूलित उपहारगृहांमध्ये रूपांतर. पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये नॉनव्हेज प्रेमींची मोठी गर्दी. 3 दिवसामध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे गर्दी. नंदुरबारमधील तोरणमाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली. दर्जेदार रस्ते, वीज आणि निवासाची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट. सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या होण्याची शक्यता. लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. मेट्रो 4च्या मार्गावरील कापूरबावडी जंक्शन या ठिकाणी मेट्रो सेतूची जोडणी पूर्ण. मेट्रो 4च्या कामाला अधिक गती. ठाणेकरांना दिलासा मिळणार. कापूरबावडी जंक्शनवर जोडणी पूर्ण. रत्नागिरीतील दापोलीमध्ये मोठ्या भावानंच लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. मोठ्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल. 8 वर्षांच्या चिमुरडीवर आईला लिव्ह इन पार्टनरकडून अत्याचार. रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळमधील घटना. आरोपीला बेड्या. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाकडून तरुणीला मिठी मारत विनयभंगाचा प्रयत्न. पुण्याच्या धनकवडी भागातील घटना. तरुणीच्या फिर्यादीनंतर भोंदूबाबा अखिलेश राजगुरूला बेड्या. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये 3 मुलांना अचानक लुळेपणा. 3ही मुलं जीबीएस संशयित. उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती. आरोग्य यंत्रणेकडून गावात सर्वेक्षण. विविध खबरदारीचे उपाय. नागपूरच्या बाबुळखेडा भागामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू. बाळ जन्माला आल्यावर लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. परिचारिकांचा संप असल्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचा दावा. भिवंडीमध्ये एका बनावट बटर कारखान्याचा भांडाफोड. बटर उत्पादन कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. 2 जण ताब्यात. 1,13,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. पुण्याच्या दौंडमध्ये 31,56,000ची बनावट दारू जप्त. पाटस टोल नाक्यावर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 5 आरोपी गोव्याहून दारू तस्करी करत असल्याचं तपासात उघड. पुण्यात पीएमपी बसचा अपघात. गणपती माथा इथे बस वळवताना 2 बस एकमेकींना धडकल्या. अपघातामध्ये एका बसच्या पाठीमागच्या काचा फुटल्या. सुदैवानं दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी टळली. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपासजवळ धावत्या ट्रकला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. ट्रक चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे थोडक्यात बचावला. बीडमध्ये प्रेमसंबंधातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 5 जणांवर तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये देशात पहिल्यांदाच शिक्षा. पश्चिम बंगालमध्ये 9 जणांना जन्मठेप तर उत्तर प्रदेशमध्ये 7 वर्षांची शिक्षा. पार्थाकुमार मुखर्जी या निवृत्त कृषी शास्त्रज्ञाची 1 कोटींची केली होती फसवणूक. नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडातील एकाला अटक. वृद्ध दाम्पत्याची केली होती हत्या. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून घेतलं ताब्यात. 5 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकच्या सटाण्यातील ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी. दानपेटीतील 25,000 रुपये आणि गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती चोरीला. आरोपींचा शोध सुरू. नाशिकमध्ये विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत. 15 वाहनांसह 3 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक गुन्हे शाखा युनिट 1ची कारवाई. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवला. पोलीस हवालदार गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या खमारी बोटी येथील घटना. पोलिसांनी 15 ट्रॅक्टर केले जप्त. सातारा येथील शेती उत्पन्न समितीमध्ये व्यापाऱ्यांचं अतिक्रमण. व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये माल घेऊन जादा किमतीत तिथेच विकत असल्याचा प्रकार. बीडच्या परळीमध्ये सरकारी बँकांकडूनच शेतकऱ्यांची अडवणूक. थकीत पीक कर्जामुळे बँकेनं शेतकऱ्यांच्या खात्यावरील सर्व व्यवहार केले बंद.
आमदार अशोक पाटलांच्या नेतृत्वात भांडूपच्या प्रतापनगरमध्ये खड्ड्यामध्ये झाडं लावून पालिकेचा निषेध. रस्त्यांचं काम पूर्ण झाल्याचं सांगून बिलं पास केली, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची कामं पूर्णच. भंडाऱ्यामध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून साकोलीच्या श्याम हॉस्पिटलची पाहणी. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टरनं केलं होतं अश्लील कृत्य. सांगलीत एचआयव्ही बाधितांचा वधूवर मेळावा. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडेंच्या पुढाकारानं मेळावा संपन्न. मेळाव्यामध्ये संसारोपयोगी साहित्यही भेट. रत्नागिरीतील कासेगावामध्ये जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा. गावठी आणि घाटी गटातील 80 पेक्षा अधिक बैलजोड्या स्पर्धेत सहभागी. राज्यामध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतून शुभारंभ. 22 जुलैला फडणवीसांच्या वाढदिवशी वृक्ष लागवड मोहीम. राज्यामध्ये 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट. हरित धाराशिव उपक्रमांतर्गत एकाच दिवशी 17 लाख वृक्ष लागवड. एशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. वर्ध्यामध्ये काँग्रेसकडून सदस्य आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. विविध ठिकाणांहून अनेक सदस्यांनी घेतला सहभाग. बनावट नोटांचा अर्थव्यवस्थेला गंभीर धोका. बनावट नोटांमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये बाधा. दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलं महत्त्वपूर्ण मत. पंतप्रधान मोदी 23 आणि 24 जुलैला ब्रिटन दौऱ्यावर. द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. देशाचे राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याचं उद्दिष्ट. मुसळधार पावसामुळे प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ. पाणी पातळी वाढल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. माउंट आबूमध्ये मुसळधार पाऊस. नक्की तलाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तर 560 जण जखमी. व्हिएतनामच्या हलोंग खाडीमध्ये क्रूझ जहाज उलटून अपघात. मृतांचा आकडा 37 वर. बचावकार्य अजूनही सुरू. जहाजामध्ये 48 प्रवासी. व्हेनेझुएलाचं आर्थिक संकट आणखी गडद. डॉलरच्या तुलनेमध्ये बोलीवरची प्रचंड मोठी घसरण. एक व्यक्ती ट्रकमधून नोटा रस्त्यावर उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. चीन तिबेटमध्ये बांधणार जगातील सर्वात मोठं धरण. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधकामाला सुरुवात. धरणासाठी चीन सरकार तब्बल $167.8 अब्ज खर्च करणार. वडोदऱ्याच्या फतेगंज परिसरामध्ये मगरींचा वावर. विश्वामित्री नदीजवळ 7 फूट लांब मगर बाहेर आली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.